तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। केंद्र सरकारनं जीएसटीच्या दरांमध्ये कपात केलेली आहे। 22 तारखेपासून ते दर लागू होणार आहे, परंतु प्रत्यक्ष ग्राहकांना फायदा कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तेच जाणून घेण्यासाठी मी एका मॉलमध्ये आलेलो आहोत। माझ्यासोबत आहे नागपूर चिल्लर व्यापारी महासंघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक सर। काय सांगणार, काय परिस्थिती आहे? पहा, शासकीय स्तरावरून आता गाजावाजा सुरू आहे की जीएसटी आम्ही कमी केले आणि 22 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होईल। पण 22 सप्टेंबरपासून अंमलबजावणी जीएसटीच्या रेटमध्ये होईल, पण आज जो काही स्टॉक म्हणजे मॉलपाशी आणि बाकीच्या किराणा दुकानदारांपाशी पडलेला आहे त्या वस्तूचं काय करायचं? कारण तो वस्तूचा स्टॉक संपेपर्यंत तर आम्हाला दुसरा म्हणजे आमच्यामध्ये आम्हाला ज्या भावात मिळेल आणि जवळजवळ प्रिंटेड वस्तू ज्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या त्यांच्यावरचे रेट जेव्हा कमी होईल तेव्हाच त्याचा इफेक्ट हा ग्राहकांना मिळेल। बाकी राहिला किराणा खाद्यवस्तू, याच्यामध्ये सुद्धा आज आमच्याकडे स्टॉक पडलेला आहे। त्या स्टॉकचा संपेपर्यंत मला असं वाटत नाही की याच्यामध्ये, कारण आम्ही त्याचा जे काही बेनिफिट आहे किंवा हे आम्ही समोरच्या पार्टीला देऊन चुकलो आहे ना। आमच्याकडनं जीएसटी कापल्या गेलेला आहे आणि तो जीएसटी कापल्या गेल्यामुळे आम्ही आमचं नुकसान तर करणार नाही। तर म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आता हे शेंगदाण्याचं एक पॉकेट आहे, तुम्ही विकत घेतलं तेव्हा जीएसटी कापून घेतलं, तर हा स्टॉक संपेपर्यंत तुम्ही ग्राहकांना फायदा देणार नाही, ते किती महिने लागो? प्रश्नच नाही ना, कारण तेजी मंदी वेगळा प्रकार आहे, पण टॅक्सेशन हा वेगळा प्रकार आहे। तेजी मंदीमध्ये आम्ही एकदाचं, कारण आम्हाला माहीत असते की तेजी झाली की आम्ही त्याच्यातून फायदा घेऊ शकतो, पण ज्या ठिकाणी टॅक्सेशन आलं तर टॅक्सेशनमध्ये हे कधीच शक्य होत नाही। आणि म्हणून टॅक्सेशनचा मला ग्राहकांनी सुद्धा थोडंसं संयम ठेवून विचार करावा, कारण ग्राहकाचं कसं आहे, शासकीय लेवलवरून एखादी गोष्ट बोलल्या गेली की त्याचा गाजावाजा होतो आणि ग्राहक मग दुकानदाराशी भांडणं करतात किंवा दुकानदारांवर शंका घेतात। तर मला असं वाटतं की ग्राहकांनी थोडं संयम पाळून कधीपासून फायदा, म्हणजे 22 तारीख सरकारनं म्हटलेलं आहे, आता ह्या सगळे प्रोडक्ट तुमच्याकडे आहे, हे स्वस्त 22 तारखेपासून सर्वसामान्य ग्राहकांना स्वस्त मिळेल का, काय वाटतं? नाही, 22 तारखेपासून तर नाही मिळणार, कारण 22 हा एक 10-12 दिवसाचा जो काळ आहे, एकदम इतक्या काळामध्ये आमचे स्टॉक संपणार नाही। पण आम्ही एवढं निश्चित आहे की कंपन्या आणि बाकीचे होलसेलर जर रेट कमी करतील तर निश्चित छोट्या व्यापाऱ्यांवर आणि बाजारपेठांवर त्याचा इफेक्ट होईल, तोपर्यंत होणार नाही। म्हणजे म्हणजे आमच्याकडे शंकेने पाहू नका असं आम्ही म्हणतोय, कारण ग्राहकाशी डायरेक्टली संबंध आमचा असतो आणि ग्राहकांच्या डोक्यात काय असतं की इकडे जीएसटीचे दर कमी झाले आणि दुकानदाराने एकदम कमी करावा, असं शक्य होणार नाही। या मसाल्याची किंमत आता जवळपास 45 रुपये आहे, तर हा मसाला तुम्ही 22 तारखेनंतर याच रुपयात विकणार? नाही, तो स्टॉक संपेपर्यंत, कारण त्याची प्रिंटही कमी होईल ना। जेव्हा तो पुढच्या काळामध्ये जेव्हा येईल तेव्हा तो प्रिंट कमी होऊनच येईल ना। हा समजा 2 महिने विकला गेला नाही तर 2 महिन्यानंतर तर तो त्याला आम्ही कसं करणार आहे कमी, कारण माझं तर टॅक्सेशन मी कापून दिलं आहे। 22 तारखेला टॅक्स कमी होणार, जीएसटीचा काही फायदा नाही? नाही, काही फायदा होणार नाही। फायदा असा होईल की तोपर्यंत जो काही स्टॉक ज्यांच्याकडे नसेल कंपन्यांकडे, हे कंपन्यांशी सरकारने काय करायचं ते सरकारने ठरवावं। जीएसटीचे स्लॅब जे आहे ते कमी केलेले आहे, म्हणजे 4 स्लॅब होते पूर्वी, ते आता 2च स्लॅबमध्ये असणार आहे, तर त्याचा फायदा ग्राहकांना होईल? टॅक्सेशन आणि उत्पादन याच्यामध्ये फरक आहे। टॅक्सेशन हा एक प्रकार जो आहे तो शासनाला आम्हाला पे करायचा आहे, पण उत्पादन खर्चामध्ये जर वाढ झाली किंवा लेबरच्या मजुरीमध्ये वाढ झाली तर ते प्रोडक्शन कसं स्वस्त होईल? टॅक्सेशन आणि उत्पादन खर्च याची ताळमेळ जर सरकार बसवत असेल। तुम्ही चिल्लर व्यापारी महासंघाचे महासचिव आहात नागपूरचे, किती दुकानं तुमच्या संघटनेची? जवळजवळ नागपूर शहरामध्ये एक 4000च्या वर दुकानदार आमच्याशी इफेक्टेड आहे। 4000 दुकानात 22 तारखेपासून दिलासा नाही असं समजायचं? नाही, त्यांचा स्टॉक जर संपला, छोटे छोटे काही दुकानदार असतात त्यांच्या, मुद्दा असा आहे, मुद्दा आहे होलसेलर आणि कंपनीचे स्टॉकिस्ट, कंपनी यांच्याकडून जर आमचा टॅक्सेस जे आहे
GST जर कटल्या जात नसेल, तो जर आम्हाला कमी रेटमध्ये माल येत असेल तर माझा कुठलाही दुकानदार त्याच्यामध्ये फसवेगिरी करणार नाही, हे 100%. आमचं कसं आहे की आम्ही कन्फ्यूज आहे अजून की तुमचे किती कमी झाले काय झाले. हां, ते तर कन्फ्यूज आहो. पण आमचं कसं आहे की एक लोकांना सहसा ग्राहकांना माहिती नाही की आम्हाला जी वस्तू येते त्याच्यावर आम्ही 20-25% आमचा जो काही एक 15-20% मुनाफा जोडून आम्ही त्याच्यामधला आपला घाटा सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी आमचं रेट ठरवतो. कारण आमचे रेट आणि MRPच्या ज्या वस्तू आहे याच्यावर तर प्रश्नच नाही, याच्यावर कमी. या मसाल्यावर जी MRP आहे 60-70 रुपये, ही कमी होऊन येतपर्यंत तुम्ही दिलं नाही? कमी पण माझ्याकडनं कापल्या गेल्या ना, तुम्ही दिली ऑलरेडी. मी ऑलरेडी GST दिला आहे त्यांना. ते ग्राहकांकडनं वसूल करणारच प्रश्न नाही, कारण मी माझ्या खिशातून कुठे देऊ. आज तर आम्ही असं GST मध्ये फसल्या गेलो आहे की एखादी कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरनी माझ्याकडनं कापलेला GST जर त्यांनी भरला नसेल शासनाच्या याच्यात तिजोरीमध्ये, तर त्याचा भुर्दंड मला द्यायचा आहे, तोही व्याजासहित. इथपर्यंत आम्ही फसलेलो आहोत. नक्कीच ज्ञानेश्वर रक्षक जे अभ्यासक आहे, महासचिव आहे त्यांच्या संघटनेचे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी वस्तू समजा ही MRP सहित एक प्रॉडक्ट त्यांच्याकडे आलं आणि याची किंमत 47 रुपये आहे, जोपर्यंत हा स्टॉक संपत नाही, याच्यावरची MRP बदलून येत नाही, तोपर्यंत ग्राहकांना दिलासा नाही. GSTचे दर केंद्र सरकारनं कमी केलेले आहे, ते लागू 22 तारखेपासून होणार आहे. परंतु जोपर्यंत स्टॉक संपणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा होणार नाही. कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.